घे स्कॅनर हे असं देतं नाशिकला असं नाही होत काहीच घे असं तर बघ आता घे गोलंदाजी करते ते नरेश आता 4 चेंडू हाताळले 10 धावा खर्च केले ते नरेशांनी पुढचा चेंडू सज्ज तो आकाश आणि रिवर्सचा अटेम्प्ट केला होता पण निर्धाव असा चेंडू त्याला देश मिळतो तो नरेशांना रिवर्सचा अटेम्प्ट फसलाय 10 चेंडू होते नरेश ते आकाशांनी पॉइंटला चेंडू खेळून काढला त्यांच्या तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट मध्ये झालेलं आहे आणि एकच धाव समाधान मानावं लागतं त्या आकाशाला पहिलं षटक आणि एका षटकाच्या सोबत धाव संख्या झाली ती 11 बिनबाद 11 अशी चांगली अवस्था पाहायला मिळते ती सुधाकर 11 टीम कडून थोडस मागळे षटक 11 धावा खर्च केले ते नरेशांनी आता मात्र गोलंदाज अजय खूपच चांगली गोलंदाजी करतोय थोडीशी या गावामधून खेळताना अजय काय बोलला का कामामध्ये सुद्धा असून आपलं लाईव्ह प्रदर्शन बघतोय धन्यवाद जे पण लाईव्ह मॅच बघतात त्यांच्यासाठी पेशंकडून आणि आता मात्र चेंडू तेव्हा झालं चेंडू बाकी क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आकाश फलंदाजी करतोय आकाश आतापर्यंत वैयक्तिक धावा त्यांनी काढले नसते
18 आणि आता चेंडूचे होते अजय थोडं मागं षटक म्हणता येईल अजय यांचं. दोन चेंडू आणि दोन चौकार आणि एक नोटची सांगता केली अजयने. एक मागं षटक. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती सुधाकर सालक टीमने. चांगलं प्रॅक्टिस करून सुधाकर सालक यांनी प्लेयरांना पाठवले की आपल्याला जास्तीत जास्त धावा करून काढायच्या आहेत आणि आपल्याला हा सामना विजय मिळवतोय. ट्रॉफीवर नाव ज्या समजा गोराचा असेल तर चांगलंच खेळ करावं लागेल आणि या ट्रॉफीसाठी वर्षभर वाट बघण्यात लागतं. फॉर संदीप आता या नेक्स्ट मध्ये मॅच असणार संदीप यांची. चांगला एक प्लेअर संदीप आणि आता मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आताच्या चेंडूमधून एक षटकार आणि चौकार पाहायला मिळला. तेवढंच मागडे षटक हाताळतो तो अजय. खूपच पुन्हा एकदा काय चेंडू चौकार आणि षटकार असे सलग 3 चेंडूवर अटॅक करताना दिसतो तो आकाश. अजय यांना पुन्हा एकदा चेंडूवरती क्षेत्ररक्षण जल घेतोय की आणि जल सुटतो. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इथे. आणि दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या होत होती 38. धाव संख्या होत होती 38 आणि तिसरं षटक घेऊन येतो तो नरेश. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कला मला रिटर्न द्या. बॅटिंगला चांगले षटक हाताला लागून नरेश यांना. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. 11 धावा खर्च केला होता पण त्या अनुषंगाने अजयने खूपच धावा खर्च केले. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आताच्या वेळेमध्ये. आत्ता मात्र पाहिजे तो मुकेश. मुकेश टू नरेश. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतो तो नरेश आपल्या संघासाठी. करते श्रीवन खास करून नरेश खेळताना. तिसरा येऊ वाईट चेंडू विषयां चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते ती संघाला आणि धाव संख्या होती ती 40. नरेश यांचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते ते नरेश. तू घ्या नको यानं कुठं बोललो तुला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळले होते आणि एकच धाव समाधान मानायला लागते. आकाश
बाल संख्येमध्ये ते 41 पुन्हा नरेशन त्याच्यानंतर मुकेशाने ते चेंडूला कल्पेश केलं. कल्पेशाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, तर एक धाव रोखला, देश प्राप्त झालं नाही ते कल्पेशाला, आणि एका धावाने धाव संख्या होती 43. चांगलं षटक हाताळताना दिसतो तो नरेश. फक्त 2 धावा खर्च केले 2 चेंडूमध्ये. एक वाईटचे चेंडू हाताळला होता, त्यावेळेला 4 धावा. आत्ता मात्र फुलटा चेंडू सीमारेषेवर आता येतो एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चेंडू जातो सीमारेषेवर आणि क्षेत्ररक्षण धावची तो मुकेश चांगला फटका सजवला होता, पण निष्ठानिष्ठ होता. कारण क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली होतं, पण चेंडू त्या हातात बसला नाही आणि ते झेल सुटतो. तर मात्र दुसऱ्या धावावर धावचीत होते तो मुकेश, आणि पहिला हादरा बसतो तो सुधाकर यांनी संघाला मुकेशच्या स्वरूपात. पुन्हा एकदा आकाशने तोरणकडे चेंडू जाते क्षेत्ररक्षण वेगाने धावत होते, एकच धाव समाधान मानावं लागतं ते आकाशाला, आणि मुकेशची जागा वरून नेण्यासाठी होतो तो. 50 धाव संख्या झाली ती 50. तिसरे षटक प्रगतीवर, अजूनही काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू आणि चांगलंच फटका सजवला होता, पण तेवढंच त्यात क्षेत्ररक्षण होता तो अजय कोहली. त्यांच्या बॅट्समधून धाव होती ती एकच, आणि या तिसऱ्या षटक सर्वात धाव संख्या होती ती 51. चांगलं स्कोर उभारले होते आतापर्यंत. 3 षटक सर्वात होते, धाव संख्या झाली होती 51. आता मात्र गोलंदाजीसाठी मार्कर होत होते कपिल. पडदा परिसरात गाजलेला गोलंदाज कपिल चांगली गोलंदाजी करतो. बिग बॅश मध्ये आपल्या पेसन लीग मध्ये खेळताना दिसतो तो. आणि आता मात्र निलेश सर आमचे खुश झालेले, त्यांचे प्लेअर त्यांना दिसले नजरेत आली, आणि आता त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य उभारलं होतं. दीप्तेश पाटील सचिन मांडे बघितल्यानंतर निलेश सरांचा चेहरा जरा खुललेला आहे. कपिलांचं चांगलं चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू निघाला, एकदम निर्धाव चेंडू. अपील करतात, पण इथे आपण लेग बॅटची अपील या टुर्नामेंट मधून बाद केलेला आहे. लेग बॅटची एक धाव मिळते. आम्हाला मॅच चालू आहे, मध्ये कुठे धाव संख्या झाली ती. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय तो कपिल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते कसं होतं. गोलंदाजाला झडकून ठेवलं तर तो जो आता शेतकऱ्यांनी चौकऱ्यांच्या आतिषबाजी करत होता त्याला सुद्धा मारून देत नाही तो कपिल. 1-2-4 पावलांचा रोला. पुन्हा एकदा चेंडू. आता मात्र चेंडू गडकावून दिलेला आहे. चेंडूच्या किनाऱ्याशिवाय चौकाराच्या साहाय्याने
राजू पाटील सर आणि उलटा चेंडू त्याचं चांगलं सांगता करते तो फलंदाज षटकार. चेंडू समाधान एक फ्लोअर चेंडू होता एकच धाव समाधान मानलात ते नरेश येतो. त्या चेंडूवर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नरेशांच्याकडून. खरंच मानलं जाईल नरेशांना चांगले योगदान देते आपल्या संघासाठी. पण दुसरा कोणी त्यांना सहयोगी त्यांना साथ देत नाही. पुन्हा एकदा आकाशाला चेंडू आणि आकाशांनी एक साईडला चेंडू टोलांकडला चेंडू जातो की नरेश बाहेर आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र कार्तिकच्या शहाणे चेंडू चेंडू जातात कल्पेशांचं रचन क्षेत्रक्षण पण एकच धावानंतर पंचांचा निर्णय येईपर्यंत आणि खराब असं गोलंदाजी करतोय तो ऋतिक आणि नो चेंडू आता येतो आणि एक ती धाव आणि धाव संख्या येत होती. पुन्हा एकदा चेंडू वडकावून दिला चेंडू जातो षटकार इथे येतो आता मात्र रन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पाचवे षटक प्रगतीवर असतात. धाव संख्या झाली होती 86 86 आणि पुन्हा एकदा चेंडू हा खोली चेंडू होता आणि चेंडू जातो सुमारे 10. षटकाराची हार्दिक पाहायला मिळते का बघूया. नेक्स्ट चेंडू आणि पुन्हा पुन्हा आता मात्र डॉट चेंडूचा पण मिस फिल पाहायला मिळले आणि त्या अनुषंगाने दुसरे धाव सुद्धा पळून काढलेले आणि 2 धावाच्या 5वे षटक समाप्त धाव संख्या होत होती सुधाकर सालाच्या लेवलचे 94 94 धावा आणि 95 धावांचं आव्हान ठेवलं ते कष्ट यांच्या टीम समोर. सुधाकर सालानी 9 वर्षे कल्पेश पण एक चांगली फटकेबाजी केली आणि मोठी धाव संख्या उभारली होती 94 आणि 95 धावांचं आव्हान ठेवलं. काय बोलला बॉल घ्या रे बॉल घ्या. दुसरे बॉल नाही राजू पाटील सर आपल्याला स्टेजवर येते. हा मिळतो एक बॉल संपले.
बॉल प्रॅक्टिस करायला नवीन बॉल दिले ते घेऊन घरी गेले हे दुसरा बॉक्स असेल ना बॉक्सचा ऐका त्यांच्या तिकडे बघा सर. काय रनची आवश्यकता असताना आणि फलंदाजीसाठी उतरले ते नरेश आणि कपिल. त्यांनी फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये नरेश यांनी. त्याच अनुषंगाने सुद्धा दुसऱ्या सामन्यात सुद्धा फलंदाजी करावं लागेल. खूप मोठं आव्हान केलं आहे सामना चालू करायचं, पंच सामना चालू करायचे. आणि आता मात्र किरोलीचा गोलंदाज भूषण सांबरे येतो आपल्या समोर. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करते आमच्या एरियामध्ये असोसिएशन मध्ये गाजलेला असा गोलंदाज भूषण सांबरे. सचिन रमेश तेंडुलकर असोसिएशन मध्ये खेळत असताना भूषण सांबरे आपल्याला सोनाला ग्राउंड मध्ये पीएसएन मधून खेळताना दिसते. भूषण सांबरे किरोली संघाचा एक कोहली हिरा भूषण सांबरे गोलंदाजी मार्कवर. त्याच्याच गोलंदाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालाय तो नरेश. भूषण टू नरेश. पहिला चेंडू भूषण यांचा, पण चांगलाच असं गॅप मधून चेंडू कव्हर केलेला आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. पहिल्याच चेंडूवर भूषणच्या येतो चौकार. पहिल्या चेंडूवर सर्वात प्रतिसाद दिले. नरेश खूप चांगला फलंदाज आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. त्याच अनुषंगाने आता भूषण सांबरे काय झालं. चेंडू घेतला होता. आता मात्र कॅच मोठा मासा गलाला लागतो.
आता मात्र चेंडू निर्धाव करते. आता लाईन लेंथला गोलंदाजी करते तो भूषण. ऑफ कटर चेंडू टाकतो तो. पहिल्या 2 चेंडू त्याचं चांगलं पुनर्वचन केलं होतं नरेशांनी, पण आता 2 चेंडू कमबॅक करताना दिसत आहे. पुन्हा तिसरा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते समीर यांच्याकडून. कोणतेही धाव प्राप्त मिळाले नाहीये ते फलंदाज कल्पेशाला. आता मात्र 3 चेंडू जखवून ठेवले ते फलंदाजांना भूषण यांनी. लावडला गोलंदाज भूषण. पुन्हा एकदा चेंडू. काय चेंडू निर्धाव षटक. षटकची सांगते होते. एका षटकाचं सांगते होते. धावसंख्या होते ती 1-8. आणि फलंदाजांना सुवर्ण संधी. जर षटकार प्रति षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते निलेश पाटील यांच्याकडून. प्रति षटकारास 500 रुपये निलेश पाटील यांच्याकडून. तशीच आतिषबाजी आणि जी मार्कर होते तो गोलंदाज. चांगलं गोलंदाज आणि निर्धाव चेंडू. प्रदीप निर्धाव चेंडू हाताळतो. आपला वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो प्रदीप. कपिल यांना सामना विजय मिळवायचा असेल तर चेंडू नक्कीच आपल्याला सीमारेषेने बाहेर पाठवावं लागेल. आणि फुलटा चेंडू पूर्णपणे बीट झाले तर कपिल. फुलटा चेंडूवर सुद्धा कोणताही फटका मानण्यात यश प्राप्त होत नाही ते कपिल यांना. आणि तेवढे तगडं यष्टीरक्षक वैभव मॅन फॉर कोलिवली एक नावाजलेला असा फलंदाज वैभव त्या टीम मध्ये आहे. लाईव्हला आपला आवाज कधी कधी बंद होतोय बघा. गाणं प्रतिभाला कपिल गाणी पण वाजत नाही. खरंच काय गोलंदाजी पाहायला मिळते. जखून ठेवले कपिल यांना. ऑफ कटर चेंडू टाकतो तो कपिल आणि अचूक टप्पा पाहायला मिळतो त्या प्रतिभेच्या गोलंदाजीवर. तुझ्याकडे मारू जरा, इकडे पण मार आपले या लोकांकडे पण. ओव्हर झाला वेगळं मारतो चेंडू हे असं होतं मग. मात्र जल सुटतंय. त्याच्यावर सतक्षण पाहायला मिळते ते. आणि एकदा समाधान मानलं ते कपिल यांना. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतो तो प्रदीप. जखून ठेवले फलंदाजांना. आता होतो स्ट्राईकला जातो तो कल्पेश. स्वतः कर्णधार या टीमच्या कल्पेश स्ट्राईकला. दुसरं षटक प्रगतीवर असताना कल्पेशांनी गॅप मधून चेंडू काढला जातो. चेंडू जातो सीमारेषेवर. आता मात्र येतो कल्पेशच्या गॅप मधून चौका.
कल्पेश टू प्रदीप आता मात्र एक साईडला टोला गेलो चेंडू वा वा ए पण कंप्लीट झाले कंप्लीट आणि बॅक टू बॅक 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाडत होते कल्पेश मॅच जिंकायची असेल तर खरोखरच अशीच फलंदाजी करावी लागेल रोटेशनला 1000 रुपये बोल बोल आता दोन मारले चौकरांची हॅट्रिक मारली कल्पेशने आता निलेश पाटील यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक दिलं जाईल पण त्यासाठी आपल्याला वेट करावं लागेल कारण की गोलंदाज दुसऱ्या षटक समर्थ्यांची धाव संख्या झाली ती 17 त्यांनी मला आवाज द्या का बॉल टाकायला येईल तेव्हा आणि घेऊन येते ते पुणे आणि दिशांत चंदेचे सांगतात ते पुणे एक अतिरिक्त धाव संघाला प्राप्त होते ते कल्पेशचे आणि आता मात्र कपिलांना भेट करण्यात यश प्राप्त होते ते पुणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुधाकरच्या टीम कडून पुन्हा कपिलांना त्यांचे समाधान आहे पण चेंडू जाते विकेट किपरच्या लिडिंग एज लागली होती चेंडू जातो किपरच्या डोक्यावर सीमारेषेच्या बाहेर कल्पेश टीम मध्ये घडून दिनेश जातो का स्ट्राईकला पुणे त्यांचं एक 4-5 रनचा फॉलो आणि आता मुकेशांच्या डोक्यावरून चेंडू करतोय आणि चांगलं शतरक्षण करतोय तो भूषण एक चांगलं झेड सुद्धा त्यांनी घेतलं होतं आपल्या संघासाठी भूषण एक चांगलं षटक सुद्धा हात त्यांनी होतं भूषण यांनी गोलंदाज मार्फत सज्ज होते गोलंदाज आणि दिनेशाने
कार्तिक साहेब चेंडू टोलन करले चेंडू येतो क्षेत्ररक्षण तत्पूर्वी भूषण येतो झपाट्याने एकच धाव समाधान मला लागते ते दिनेशानं कृपया गोलंदाजाचे नाव सांगायचे कल्पेशाला एक संधी होती मागच्या ओव्हरमध्ये त्याने लगातार 2 चेंडूवर चौकार मारले होते या चेंडूला चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल आणि चांगलं एक साईडला चेंडू टोलन करले होते क्षेत्ररक्षण जाते आकाश आणि चेंडू क्षेत्ररक्षण करते तो पुणे एकच धाव समाधान मानायला लागते कल्पेशाला गोलंदाज चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुधाकर सानप टीम कडून लीडिंग एज लागते चेंडू जाते तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षण करून लीडिंग एज धाव संख्या झाली ती 26 त्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर खूपच चांगली फलंदाजी केली होती सुधाकर सानप या टीम मधून तेवढंच चांगलं गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते फलंदाजानं जखडून ठेवलं येते गोलंदाज भूषण कधी आणि आता स्ट्रेट आउट मारल्यानंतर चेंडू येतो सीमारेषेकडे आता मात्र कल्पेशच्या बॅटमॅन येते तो चौकार कल्पेशला आता मात्र या चेंडूवर जर चौकार खेचला तर 1000 रुपये पारितोषिक प्राप्त करेल तो कल्पेश सुरेश पाटील पुन्हा एकदा बॅटची कडे घेऊन करत चेंडू जाते पण एकच धाव समाधान मानायला लागते कल्पेशांना 2 संध्या मिळाले होते त्याला आणि रनआउट धावची तो कल्पेश आणि फलंदाजी कडे येत होते कल्पेश आणि चौथ्या 4 षटकाच्या सामन्यात धाव संख्या झाली ती 34 जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 61 धावा फक्त या मॅच मध्ये आणि विजयाच्या दिशेने जाते ते सुधाकर सानप 11 टीम खूप आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते आणि चांगलं चेंडू गेला होतो वैभवच्या हातामध्ये चेंडू जात आहे चांगलं आणि क्षेत्ररक्षण केलं ते वैभवने आणि रनआउटच्या स्वरूपाने एक फलंदाज बाद करतोय झालं आता आमचं चालू होईल दिनेश असं असतं का 23 माध्यमातून हे लाईव्ह प्रशिक्षण चालू आहे आणि चांगलाच प्रतिसाद मिळतोय आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून आणि चांगले गोलंदाजी करतो तो गोलंदाज आणि विजयाच्या दिशेने प्राप्त होत होती सुधाकर सानप 11 टीम पुन्हा एकदा
निर्धाव चेंडू मॅच फिनिश. यानंतरचा सामना पाहायला मिळेल तुम्हाला संजीवनी ट्रॅव्हल्स वर्सेस निलेश पाटील. मॅच 4 गेली. संजीवनी ट्रॅव्हल्स संजीवनी 11 वर्सेस निलेश पाटील टीम. आणि मैदानामध्ये एका जर्सी मध्ये उतरतात ते जगदीश पाटील कॅप्टन्सी मध्ये संजीवनी ट्रॅव्हल्स. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर होतो तो आकाशला विनंती असेल की त्यांनी स्टेजवर यायचंय.